गावठी कोंबडा कापून ठेवायला सांगितलेला आहे. नुसते उलटी पालटी फिरते बघ ही जलपरी. चोरला तुटले बोललास. आमचा भेंडी बनवा बनवीमध्ये एक्सपर्ट आहे. सोनूला सांगावं काय ते. त्याला तुम्ही इथे येता. कशासाठी? नमस्कार. सुप्रभात मंडळी. दिवस तिसरा. कशाला काय आता कशाला मला बोलतोय आजचा दिवस तिसरा. परतीचा प्रवास चालू होता. झाली तयारी चालू आहे. बॅगा बिगा सगळे सेट करतात. कवर वगैरे लावायला. चहा नाश्ता करून बसलो आम्ही. सकाळी उठलो, ब्रश केला, चहा नाश्ता केला, तर डायरेक्ट बॅगा चढवणार गाडीवरती आणि डायरेक्ट कालू के घर पे. साला कालू दिसत नाही. थांब 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 इथे उभा राहा. ब्राईटनेस वाढवते. अरे थांब ना. आता इथून डायरेक्ट कालूच्या घरी जायचंय. ते चल ना सोने. कधीपासूनच्या भेने एकाच बॅगला कवर लावतोय काढतोय लावतोय काढतोय. नवीन काहीतरी आलंय. चेंज झालं. काय बोलावा. तिकडे काय तुटलाय. मी आला हेल्मेट तुटलाय. काय कुठून आणलेत काय माहिती आम्ही माणसं. सुट्या गेलाय गाडीवरती बॅग ठेवायला. त्याच्या बाळगून कालू आहे. कालू आता दिसशील इकडे बघ. दिसलास दिसलास. चला गाडीवर बसल्यावरती भेटूया. काकी पण आले समजा. कालच आल्या मुंबईवरून. त्या बोलतात की व्लॉग मध्ये मला पण यायचं आहे म्हणून मी पण येते गावाला. हे अर्चे थांबतोय का काकीने घेऊन जायला संध्याकाळी. सहल नाही मी आलास तू एकटा. चला बसूया गाडीवरती आणि प्रवास चालू करूया आपला. अशा प्रकारे झालेल्या राईडची सुरुवात. परतीचा प्रवासाचा आता स्टार्ट केलेला आहे. कोल्ड स्टार्ट देत आहेत जरा गाड्यांना. रात्रभर गाड्या उभ्या होत्या. 2 दिवस पळवल्या. दिवस रात्र चालवल्यानंतर काल रात्री जरा प्रॉपर आराम भेटलाय. परवा पण भेटला तसं रात्री. पण आता जायच्या आधी जरा थोडा वेळ चालू करून ठेवल्यात गाड्या. म्हणजे एक मार्गी निघायला चालू चांगला. जर असा काय बोलतात ते गाडीचं इंजिन गरम झाला नीटकी. सोनू तर बसलाय पण घोड्यावरती. डन. चला 16 चला निघतो मामा. चला चला गाड्या तयार आहेत. बसतो आणि निघतो. निगडवाडीला ताटा करायची वेळ आलेली आहे. तर नेक्स्ट स्टॉप कालूचा गाव. तिकडून डायरेक्ट आपला गाव मुंबई. बाय बाय. चलो निगडवाडीतून निघालो. आता वाजले आहेत 7:45 आणि आम्हाला आता जायचं आहे कालूच्या गावाला. कालूच्या गावाला मस्तपैकी काकांना गावठी कोंबडा कापून ठेवायला सांगितलेला आहे. नुसते 3-4 दिवस कोंबडेच खातोय. 2 दिवस बॉयलर कोंबडी खाल्ली. आता गावठी कोंबडा खायचा असा सापून चुपून मस्तपैकी. तर इथून सध्या जरा रस्ता खराब आहे त्याच्यामुळे बंद करतो. पुढे गेल्यावरती तुम्हाला चालू करतो जरा ब्लॉग. आता सध्या बसतो नीट. चलो सध्या देवरुख मार्केटला आम्ही लोक. आणि हर्षू बोलतो ही पूर्ण रस्ता आहे ना असं आहे. आज आहे संडे आणि संडेला इकडे लागतो मार्केट. आणि हा पूर्ण रस्ता मार्केटमध्ये पूर्ण जाम असतो. गाडी यायला जायला जागा नसते. संडेचा मार्केट भरतो त्यासाठी. आणि इकडून आतमधल्या साईडला मागे आहे ना आतमध्ये सगळा सुकी मच्छी वगैरे सगळी भेटते. जवळा विवळा जे असेल ते सगळं ते पण पूर्ण पॅक असतं. संडेला पूर्ण पॅक असतं. आता आम्ही सकाळी लवकर आलो आहे त्याच्यामुळे आम्हाला रस्ता खाली भेटला आहे. किती वाजता मार्केट चालू होतं रे. जवळजवळ 9-10 वाजता मार्केट लागतो वाटतं.
तर त्याच्यानंतरला मग गर्दी एवढी होते की मग अजिबात रस्ता खाली भेटत नाही, सगळा पॅक असतो. मग आम्ही तर लवकरच निघालो आहे आम्हाला, कारण पुढे जायचं होतं त्याच्यासाठी. तर आता आम्ही हर्षूच्या गावातून निघून तर पुढे आलो, देवरूख क्रॉस करतो आता. देवरूखमधून पण अजून आता 15-20 मिनटं पुढे गेलो की लगेच मग मुंबई गोवा हायवेला लागू. मुंबई गोवा हायवेवरून मग परत आम्हाला आता खेडपर्यंत जायचं आहे. खेडला गेलो की खेडवरून परत मग काल्याच्या गावाला जायला खेडमधून जाणार आहे आम्ही लोकं. पहिला कालू बोलत होता की महाडवरून जाऊया, तर महाडवरून आता बोलतो की महाडवरून नको जाऊया, त्यांचा जो काम आहे ना ते खेडवरून त्याचा होणार आहे. त्याच्यामुळे मग खेडमध्ये आतमध्ये शिरून मग खेडवरून जाऊ आणि मग येताना असं महाडमध्ये बाहेर पडू बोलते. कारण त्याच्या इकडून बाहेर पडायला तिकडे एकतर गोरेगावला बाहेर पडू शकतो आणि नाहीतर मग महाडला. पण आता काय बोलत 3-4 दिवस मागे पाऊस खूप होता, त्याच्यामुळे पाणी पण खूप होता ना, तर तो आंबेच्या ब्रिजला आहे ना 2 बोटींनी ठोकलं आहे काहीतरी. ते मच्छीमारांच्या नसतात, मोठ्या दुसऱ्या कुठल्या तरी बोटी आहेत, त्यांनी ठोकलं आहे. तर त्याच्यामुळे तो ब्रिज बंद आहे. तर आमचा गोरेगावचा रूट तर कॅन्सल झाला कारण तो बंद आहे रूट. तर आम्ही महाडवरून येणार आहे. महाड आणि गोरेगावमध्ये जास्त काय अंतर नाही, बाईकने गेलो तर 15-20 मिनटाचा अंतर आहे असा. तर मग काय जास्त फरक नाही, त्याच्यामुळे मग महाड येणार आहे ते पण आम्हाला परवडणार आहे. मग महाडवरून आम्ही येऊ. माझं थोडं काम पण आहे, ते पण होऊन जाईल महाडला जर निघालो तर. आणि मग तिकडून मग डायरेक्ट मुंबईचा रस्ता धरणार आहे. महाड आपला कालूचा गाव लास्ट स्टॉप आहे आपला, त्याच्यानंतर डायरेक्ट मुंबई. ट्रिप संपली भेटी. हे 3 दिवस 2 दिवस का आलो, 3 दिवस. गुरुवारी रात्री निघालेलो आम्ही, शुक्रवारी शनिवार फिरलो, रविवारी रिटर्न जायला निघालो. 3 दिवस कसे गेले काय समजलं नाही. कोकणात आल्यावरती दिवसांचं म्हणजे दिवस कसे निघून जातात ते अजिबात समजून येत नाही. आणि आम्ही तर दिवसभर फिरतोय त्याच्यामुळे तर अजून म्हणजे वेळ गेला असं काय समजलंच नाही कसंही गेला. पण मजा खूप आली. अजूनपर्यंत संपलेला नाही, अजून एक स्टॉप बाकी आहे. कालूच्या इकडे जाणार आहे, पण तिकडे आम्हाला फिरणं नाही, फक्त त्याच्या घरी जाणार आहे. त्याचं थोडंफार काही काम आहे ते करणार आहे आणि मग आपला घरचा रस्ता करणार आहे, जेवण वगैरे. चला भेटतो थोडा वेळ. तर फायनली संगमेश्वरला पोहोचलो आहे आम्ही. 1 तास झाला, 7:30ला घरून निघालेलो. 8:30 वाजले आता. 8:30 वाजता संगमेश्वरला निघालो आहे. आमचा जस्ट हे बघा मुंबई गोवा हायवे, काय बोलतात ते सर्व्हिस रोडवरून गाडी हायवेला टाकतोय. तिकडे थांबलो जरा. मागे या लोकांनी विचारला नाश्ता वगैरे करायचा आहे का, म्हणजे कारण तसे घरी कांदेपोहे बनवलेले होते, चहा बिस्किट आणि कांदेपोहे खाऊन निघालेत सगळे. तरी पण काल येताना इकडे पडिया मिसळला थांबलेलो, तर या लोकांना वडा उसळ खायची होती. पण काल तर वडा अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे थांबून बोललो या लोकांना एकदा विचारूया की खायचं आहे का. तर सध्या तरी कांदेपोहे खाऊन निघाले म्हणून कोणाकडे आता पोटामध्ये जागा नाही तेवढी. परशुराम मंदिर वाजलेले 9:30 आणि आम्ही आता आहोत सध्या परशुराम घाटामध्ये. आम्ही येताना तर मुंबई गोवा हायवेने आलो नव्हतो, त्याच्यामुळे आम्हाला परशुराम घाट वगैरे लागला नव्हता. आणि आता जाताना मुंबई गोवा हायवेने चालतो, त्याच्यामुळे आता परशुराम घाट वगैरे लागला आहे. आता पुढे जाऊन बॅग्स कव्हर केलेत, बॅग भिजणार नाही याची काळजी घेतोय. बाकी आमचं तर ठीक आहे, पाऊस जास्त आहे नाही, त्याच्यामुळे सामान फक्त आम्हाला नीट ठेवायचं आहे, बाकी ठीक आहे चालून जातं. चला कॅशेडीमध्ये गेलो की बघूया. नसता आहे खाली मंडळी. बरोबर 10 वाजता 9 वाजून 59 मिनटं झालेत आणि आता भोसते घाट उतरतो आम्ही लोक. तर बघा पुढे 2 जण चाललेत, हर्षू आणि मी मागे, सोनू आमच्या मागे. हा आहे भोसते घाट. डेंजर वळण आहे तिकडे खूप, नागमोडी एकदम. इकडून ह्या साईडने ॲक्सिडेंट्स खूप होतात म्हणजे येता जाताना. ॲक्सिडेंटल झोन आहे बघा, इकडे ठोकाठोकी करून ठेवलेलं आहे सगळी. इकडून येताना रात्री बित्रीचे जरा आरामात माणसात गाड्या चालवायला लागतात, कारण खतरनाक आहे जरा हा घाट. आता इथून उतरलो की आम्हाला खाली डायरेक्ट खेड लागेल. आता भोसते घाट उतरून खाली थांबलेलो आम्ही, म्हणजे चालत होतो तेवढ्यात छोट्याचा फोन आला की भाई आम्हाला थांबवलोय पोलिसांनी. तिकडे घाटामध्ये पोलीस आले होते. तर हे लोकांनी, आम्ही तर निघालो बाजूबाजूने, सोनू बहुतेक त्यांच्या बाजूने त्यांना हाय करायला गेला असेल, त्याच्यामुळे थांबवला त्याला. कोपऱ्याने यायचा, बाजूने निघून तर साला गेला असेल त्यांच्या बाजूने त्यांना पप्पी द्यायला, म्हणून थांबवला. त्याने फोन करून सांगितलं की आम्हाला पोलिसांनी थांबवलं आहे, ते येतो थोड्या वेळाने. म्हणजे मला फोन केला तेव्हा निघालेला तो किंवा निघतोय मी, पोलिसांनी थांबवलेलं. तर बोललो ठीक आहे ये, आम्ही थांबतो खाली. भोसते घाट उतरून खाली थांबलोय. चालू लोक पुढे गेलेत, जिकडून आम्हाला लेफ्ट मारायचं तिकडे थांबलेत ते लोक. त्यांनी पण फोन केलेला की भावा ये, आम्ही थांबलो इकडे. मी बोललो ठीक आहे. सोनू आला की त्याला घेऊन येतो. आता थांबलो. सोनू आला, पोलिसांना भेटून आला. कुठं आहे
व्हॉट हॅपन बच्ची चालते QR वाली नको आहे. मुंबईमध्ये नाही पकडत. बाहेर गेल्यावरती 0 पकडून बघून पकडणार ना तुला साल्या. मुंबईमध्ये 0 आहे तर चालते. हा इकडूनच आम्हाला आतमध्ये टाकायचे. अरे जास्त पुढे नव्हते हे लोक पण इथेच होते. चला इथून आतमध्ये घुसतो आता खेडमधून. हे गोवा करतो जाने गो दापोली दापोली सॉरी गोवा नाही अवश्य आवाशी माझ्याकडे आहे करवा बाय इन्शुरन्स आहे बोलला POC नाही झाले तर थांबा दाखवतो मी तुम्हाला दाखवली ऑनलाईन नाही फक्त अपडेट झालेली आहे बस. सोनू ऑल क्लिअर आहे. भेंडी नडतो का बोलायचं ना. नंबर प्लेटला काय बोलला मग काय बोललास. बोललो इथे संगमेश्वरला तिथले दाखवलं लावून घेतले मला लावेल. संगमेश्वरला तुटले बोललास. तो बोलला ना का तुटलेली दाखव. हा खेड रेल्वे स्टेशन आहे. खेड रेल्वे स्टेशनच्या इकडे आम्ही आता इथून चाललोय. ट्रेन पण आलेली आहे इकडे. सोनू आमचा भेंडी बनवी मध्ये एक्सपर्ट आहे. सोनूला सांगावं काय ते. नशीब भेंडी मागची हाय तो बोलेल पण हा ठीक आहे मागे हाय पुढे भेंडी तुटली असेल म्हणून लावला नसेल. इसको बोलते हे गेम. बघा ही मागची नंबर प्लेट बरोबर प्रॉपर लावलेली आहे. पुढची नंबर प्लेट फक्त साधी आहे त्याची. भाई गेम केला ना गेम मजबूत. ठीक आहे चला. भेंडी खेडच्या बाजारपेठात ना काढला ना वाटतं काढून. कुठल्या गल्लीतून काढतोय का समजत नाही आम्हाला सध्या तरी. भेंडी बघा मार्केट ना बाजारपेठात ना घेऊन चालू आहे. बघा सुट्टी बिकटीची दुकान आहे तिकडं मस्त. बाजारपेठा घुमवतोय खालच्या कोकणातल्या बाजारपेठा सगळ्यात फेमस हो. आमच्या महाडमध्ये पण असंच सेम आहे. महाडमध्ये फिरताच वाटते मला तर. तरी बाजारपेठ संपली. आता परत या रस्त्याला लागलोय. कुठला आहे काय माहिती. कालूने गुगल मॅप टाकलाय. गुगल मॅपच्या हिशोबाने घेऊन चाललाय बहुतेक. बघूया रस्ता चांगला पाहिजे मेन भेंडी. तर आम्ही आहेत ही Access 125 मागे एक Antok 125 या दोघांच्या FZ आहेत. याला आमच्याकडे काही ॲडव्हेंचर गाड्या नाहीत. आणि हे भेंडी खड्ड्या बिड्ड्यातून घेऊन गेले ना तर आमच्या कमरेचा खुळखुळा होऊन जाईल. आधीच माझी मोडलेली आहे. गाड्यांचा होईल तर होईल आमचा पण होऊन जाईल भेंडी. उद्या कामाला जायचं आहे उठून. अर्चे मुंबईमध्ये ना आपण बाबा कोपऱ्याने जाऊन नाही देणार आपल्याला. भेंडी भरतील शेतामध्ये. चला हा रस्ता तर बादशाह वाटतोय. तिथे जरा बसतो आता. हे लोक पळवतील मोबाईल पकडायला नीट भेटणार नाही. आणि बोललं तरी आवाज नीट येणार नाही. त्याच्यामुळे बंद करतो. नंतरला मग तिकडे थांबल्यावरती कुठेतरी चालू करेल. मंडळींनू आम्ही आलोय आता मंडणगडात. कादिवलीला या कालूचा कुठे आलोय. टांगरला आलोय. कालूचा काम होता. घरासाठी टाईल्स वगैरे बघायच्या होत्या. ते सगळं सिलेक्ट केलं इकडे. आणि मग आता इकडे आता गावठी कोंबडीच्या शोधामध्ये. गावठी कोंबडी नाही कोंबड्याच्या शोधामध्ये आलो. इकडे पोल्ट्रीवरती आलो. तर सध्या एक पकडायला जायला लागेल बोलतायत. एक ते बघा सोय चालू आहे. आमचीच सोय चालू आहे. सोय पाणी आम्हाला इकडे आता गावठी कोंबडा जे भेटेल तो. दोन आहेत तिथे. एक कोंबडी आहे. गावठी कोंबडा जो भेटेल तो घेऊन घ्यायचा आहे. घरी जायचा बांधायला जायचा आहे. आणि आम्ही परत डबक्यात जाणार आहे बुड्या मारायला. नुसते सूर मारायचे आहेत भेंडी. हा साला नुसता पवायचा याला. इथून आता 15 मिनिटावरती आमच्या कालूचं घर आहे. 4-6 किलोमीटर. काय परत हे बघा ही समोर आहे ना मस्जिद आहे. चला तुम्ही इथे येता. कशासाठी नमस्कार. चालू आहे. आमची बायको आहे आमची त्या बायकोला आम्ही खाला बोलतो. बाजूला हो. हा काकाने एक काढली कोंबडी. आता अजून एकीने का होणार नाही. थोड्या छोट्या साईडच्या त्याच्यामुळे अजून एक घेतोय. अँड हिअर वी गो. या ट्रिपचा लास्टचा स्टॉप आमचा म्हणजे शेवटचा गाव आवाशी कुंभारवाडी मध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. कालूचा गाव आमच्या. आता मस्तपैकी जातो जरा फ्रेश वगैरे होतो.
काही जेवण वगैरे बनवलं आहे काकाने, ते खातो. कोंबडी तर आम्हीच घेऊन चाललो, ते बनवतील. लोक बोलतात आपण डबक्यात जाऊया उड्या मारायला, पाण्यात जरा आंघोळ करायला. जास्त पाणी नसतो. आम्हाला कालपासून घरातून फोन करून सगळे सांगतात की पाण्यात जाऊ नका, समुद्रामध्ये जाऊ नका, पाण्यात जाल तर जपून जा. आणि कालपासून सांगतोय ना आता पाण्यात जाणारच नाही ना, आता पाण्यात जाणारच नाही. आणि काल परत नदीवर गेलेलो. घरात आंघोळीच नाही हा, घरी आंघोळच नाही केले. फक्त प्रणवच्या इथे संध्याकाळी गेल्यावरती सगळ्यांनी संध्याकाळी आंघोळ केली तेवढीच. नाही तर पहिल्या दिवशी आम्ही धबधब्यावरती आंघोळ करून आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ नाही केली, डायरेक्ट फेपूच्या इथे हे आपला ही कालूची जमीन बघा, कालूचा मालमत्ता. कालू अंबानी आहे तर का, कालूच्या हातात अजून काय भेटलेलं नाही म्हणून. नाही तर कालू इथे भेंडी 4-5 करोडचा मालिक होऊन जाईल लगेच. हे पण कालू सांगतोय जी जमीन बिमीन दाखवतोय साला. कालू कुठपर्यंत आहे? एकदम वरपर्यंत बोलतोय जेवढी नजर जाईल तेवढी आपलीच जमीन आहे बोलतो. ही पण खालची ह्याचीच आहे. सगळा कालूच आहे, सगळा कालूच आहे. गाव पण सगळा कालूच अख्खा. हे सगळं कालूचे आजोबा होते, त्यांनी सगळं मेंटेन केलेलं आहे. हे आजोबा वारले मागच्या वर्षी. आता कालूचे वडील आहेत ते गावी असतात हे सगळ्याची देखरेख करायला. पहिले पण काका ह्याचे कालूचे पप्पा यायचे, म्हणजे येऊन जाऊन असायचे. काजूचा सीझन वगैरे आला की यायचे ते इकडे सगळं काजू वगैरे काढायला, विकायला हे करायला. पण आता जेव्हापासून आजोबा जे वारले तेव्हापासून कालूचे पप्पा गावीच असतात. आजी पण आहे ना गावी, तर तिच्यासोबत राहायला पण हवा. तिला मुंबईला जमत नाही म्हणून कालूचे पप्पाच गावाला शिफ्ट झालेत. मस्तपैकी आणि ही वाडी चालू झाली आहे कालूची. कालूचं घर कुठे आहे माहीत नाही. आमचा फर्स्ट टाइम आहे इकडे येण्याचा. श्रीकांत येऊन गेला कालूचं लग्न झालेलं तेव्हा आमचं राहिलेलं. आणि हे मंदिर दिसलं, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे कालू यांचं. आत्ताच म्हणजे मागच्या वर्षीच काहीतरी मंदिर बांधलेलं आहे. एकदम छान प्रकारे बरं मंदिर बांधलेलं आहे. मागच्या वर्षीच काहीतरी मंदिर बांधलेलं आहे. आणि इथेच गाड्या आता मंदिराच्या इथेच लावतो. आणि आम्ही लोक परत वरती घर इथेच आहे बोलतो कालू जवळच. हे कालू युनिकॉर्न घेऊन आलास? ठीक आहे. कालू के पास यूनिकॉर्न थी, कालू ने बेच दिया है. बघाय ना काळोखातनं दिसलंच नाही. टाइम लागला बघायला. अरे माझं घे ना, घेतलं तर काय होणार आहे. हा सोनू बघ आमचा कसा काम करतोय भेंडी. बोलतो माझी काय, माझी नाही बोलतो. असू दे चल, असू दे चल, असू दे. राग नको मानून घेऊ. कुठे हया मग आता हा काय आहे? अच्छा हा ते मध्ये बांधलं तेच काय. हा समोरच कालूचं घर आता. असाला कालूने घरात जायला दुसऱ्याच्या अंगणात वाट बनवला नाही. आलो कालूच्या बंगल्यात. ये है कालू का घर. नको आता अमृत काय अमृत चला थोड्या वेळ मिळू. काळूच्या गावाला पोचलो आम्ही. घरी गेलो, त्याचा काय ते मेस्त्री आलेले, त्यांच्या घराचं काम चालू आहे. ते सगळं सांगायचं होतं त्या लोकांना, कुठे काय करायचं काय नाही करायचं ते सगळं सांगितलं. आणि डायरेक्ट नदीवर आंघोळ करायला चाललो आता. बस झाला भेंडी. नदी विधी काय कुठे नेतो हा कालू त्याला माहिती, पण आंघोळीला चाललोय.
हा घरात आंघोळ करतात नाही आज गावाला आल्यापासून घरी आंघोळच नाही केले, नुसते नदीवर राहतोय. आंघोळी हा हा आरची काय बोलतोय ते ऐका. म्हणजे 4x4च्या मोहरीमध्ये आंघोळी करणाऱ्यांना आता नद्या पाहिजे सूर मारायला. अरे बाई मुंबईला वर्षभर 4x4च्या मोरीमध्ये आंघोळ करतो, म्हणून तर गावाला आल्यावरती खुली नदी बघतो ना आम्ही आंघोळ करायला. भेंडी मस्त जागेवर घेऊन चाललाय, कुठेतरी वालात नेतोय वाटतं. वेर या डबक्यात इथं निव्वळ पाण्यात घेऊन चाललाय घालू. मस्त बघूया आता कुठे नेतो आंघोळ करायला, काय माहिती. भेंडी बुडणार बिडणार नाही अशा ठिकाणी नाही बाबा, आपल्या कुणाला पवानी नाही. बस ना बस आहे इथून सूर कसा मारणार, डोका फुटल. इथून मारू. हे सोलकर बंधू काय पाण्यात जायला तयारच असतात नेहमी. भेंडी याला नुसती घाय लागलेली असते. पाणी दिसतोय ही गेली राज गेली बघ. ही म्हैस इकडून उतरली. तब दे. म्हैस बघ का ऐकते आहे ना जलपरा. कशी आहे वस्तू, गुहागरचा जलपरा. मार परत. थांब, मी पण येतो मग. सूर मारायला. मित्रांनो आंघोळी करून झालेले. इकडेच समोर तो बघा तिकडे दिसत असेल, तिथे व्हाल होता, त्या व्हालात गेलेलो. चांगला होता, पाणी कमरेच्या वर होता, थोडासा कमरेच्या वर होता ना, कमरेच्या वर होता. तिथे सगळेजण बुचकळलो मस्त. 1-1.5 तास जास्त झाला. एकदा यांना साल्याना पाण्यात नेली की साले पाण्यातून बाहेर निघायला मागत नाही. यांना काय बोलायला नको, मीच सर्वात लास्ट असतो, मी आणि सोट्या. तर आंघोळ्या केल्या आणि आता एवढा वेळ येत नाही म्हणून काका झाले बोलवायला. भेंडी हे साले राहिले कुठे, कारण जेवून आता परत निघायचं आम्हाला. आणि आम्ही अजून टाइमपास करत बसलो इकडे. अजून अर्धा चालू आहे, अजून अर्धा जायचं. 200 किलोमीटर मुंबई गाठायची आहे भेंडी. हा कालूचा आला घेऊन आलाय गावाला व्हाला बिलात आंघोळ करायला. आता या कालूचा आहे ना, आम्ही हे सांगतो, आम्ही आता जेवढे फिरायला ना 7 जण, त्या ग्रुपमध्ये भेंडी हा एकटाच सालाला लग्न झालेलं. आम्ही सगळे बिन लग्नाचे म्हणजे बॅचलर्स आहेत आम्ही लोक. एकटाच लग्न झालेलं आहे. त्याच्या लग्नाला झाली 8 की 9 वर्ष. किती वर्ष झाली कालू? 8 वर्ष. हा आता 4 वर्षाचा एक मुलगा याला. पोरगा सकाळपासून फोन करतो, आप्पा येणार कधी, आप्पा येणार कधी. आप्पा बोलतो येतो रात्री. हा आहे ना, लग्न झाल्यापासून आम्ही भरपूर माणसं बघितली. लग्न झाल्यानंतरला आहे ना पोरं बदलतात, म्हणजे बायकोसोबत जास्त हे फिरणं वगैरे प्रिफर करतात. आमचा कालू तसा नाही आहे. कालूने आहे ना बायकोला आणि पोराला भेंडी फिरायच्या नावावरती आहे ना दर रविवारी फक्त मॉललाच घेऊन गेलाय. बाकी जो फिरायचा आहे ना तो आमच्या बरोबरच फिरतो. त्याला असं वाटतच नाही त्याचं लग्न झालेलं आहे. तो अजून पण बॅचलरच समजतो स्वतःला. दाखव रे तोंड तुझा. हसतो कालू. बॅचलर भेंडी बायकोला आणि पोराला फक्त फिरायच्या नावावरती फक्त दर रविवारी मॉलला घेऊन जातो. RCT मॉल आणि कुठला रे, फिनिक्स मॉल. वर 2 फिक्स आहेत भावाचे. त्या पोरग्याला आहे ना आता चप्पा कोणा कुठल्या ह्याच्यामध्ये कुठल्या दुकानात तेवढा सगळा माहीत पडला असेल त्या मॉलमधला. त्याला बायको पोरांना फक्त तिकडेच फिरायला घेऊन जातो आणि बाकीचे प्लॅन आमच्यासोबत असतात त्याचे. कालू दिल का काला है पर सॉरी रंग का काला है पर दिल का बहुत गोरा है. ही पण तुझी जागा आहे, तुझी बाग आहे. कालूची बाग बघा केवढी आहे. मग तोड ना. किसका है, कोण का बोलणार म्हणजे. इथे पेरू आहेत, पेरू काढायचे बोलतात ते लोक.
मंदिराच्या इथेच खाली होता पोहायला, म्हणजे आंघोळ करायला गेलो, जास्त काय लांब नव्हता. हा बघा पेरू पाडलेला कोणाचा आहे काय माहित नाही. हा साला बस दुसऱ्यांच्या गावात येऊन डायरेक्ट हे करत असतो. हे बघ इथं पुढे थोडा पुढे या बघ इथं. हा त्या बाजूला ते काय त्या बाजूला आहे का? चला मंदिरात जाऊया. तर मित्रांनो लास्ट स्टॉप पण डन झाला. जेवलो वगैरे सगळे मस्त गावठी कोंबडी घेऊन गेलेले, बनवलेलं ना आजीने. आम्ही आंघोळ करायला गेलो तोपर्यंत आजीने सगळं बनवून ठेवलेलं होतं राखेच्या. आता जेवलो वगैरे पटापट, जे ओल्या कपडे होते ते सगळे भरले. आणि हे बघा गाड्या लावलेल्या होत्या, एवढे गुंडे सगळे तयार झाले रुमाला बांधून. श्रीकांत राख्यात आहे, सोनू आणि सोटे आहे, अर्ची मागून येतोय आणि फेपू आहे. चाललो आता इथून डायरेक्ट महाडला बाहेर पडणार आणि महाडवरून मग मुंबईचा रस्ता एक मार्गी साना पिरी झाली. बहुतेक ट्रिप समाप्त. मुंबईला जाऊन मग ब्लॉग एंड करू. चला भेटूया रस्त्यावरती. जर चांगले काही क्लिप्स म्हणजे काय असतील चांगलं काय घ्यायला येणार का तर घेऊ, नाहीतर मग डायरेक्ट एंड करूया ब्लॉगचा. बघू आता पुढचा पुढे. तर मंडळी सगळे स्पॉट झालेले आहेत, जिकडे थांबायला तेवढा सगळा तिकडून सगळीकडे तिकडे थांबून झालेला आमचा. आता एक मार्गी घरचा रस्ता धरलेला आहे. आता सगळ्यांना घर दिसत आहेत. घर फिरून झाले, 3 दिवस मजा करून झाली, आता सगळ्यांना घर दिसत आहेत. आता किती 4:45ला काहीतरी महाडला पोचलो आम्ही. एक काम होतं ते केलं आणि तिकडून निघालो. आणि आता वाजले किती रे? हा 5:30 झाले. माणगावला येऊन थांबलो. या लोकांना वडापाव खायचा होता म्हणून ते वडापाव खाऊन आता 3 वाजता आम्ही तिकडून राख्याच्या इथून जेवून निघालोय. आणि हे साले 3:30 वाजता 3:30 वाजता जेवून उठलेत आणि इथे येऊन परत वडापाव खातात. त्यांना भुका लागल्यात, कुठून लागल्या काय माहिती भुका यांच्या. तर मेन टेन्शन होतं आम्हाला माणगावच्या ट्रॅफिकचा. माणगावमध्ये ट्रॅफिक भेटले नाही म्हणून खूप 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 खुश आहोत आम्ही. आता सटासट रटारट फटाफट गपागप डायरेक्ट आता मुंबई घ्यायचा विचार चालू आहे. बाबा हा चालवेल ना, चिकना गाडी चालव बस सेंटॉक. आता जरा ड्रायव्हर शिफ्ट करतात एकमेकांचे, काय हाय कसं आहे ते. आणि गपागप एक मार्गे आता इथून वडापाव खाऊन जे निघतील ते डायरेक्ट बहुतेक मुंबईमध्ये जाऊन थांबू. त्याच्याशिवाय काय ब्रेकचा हे नाही. हा तुझे काकी नाही आहेत ना, स्पॉन्सर कर ना सगळ्यांना. काय हाड चालेल तुझ्या गावाला कौल फ्राय करून. ते एवढी 10 तास तिथे घासत होतो कौलावरती. कुठे आहे इथून? हा सांताक्रूज. ओके. सोट्या बोला सांताक्रूज म्हणजे सांताक्रूज, त्याच्याशिवाय कुठे जाऊ शकत ना. आता भाई ने बोला करने का तो करने का. चला झालंय, भेटू आता डायरेक्ट गाड्या पार्किंगला. जर मध्ये काय असेल तर मग चालू करेल, नाही तर मग डायरेक्ट व्लॉग एंड करायलाच येऊ आता. चलो बाय बाय. तर मंडळी आम्ही लास्ट होल्ड घेतलेला आपला नाही ब्लॉग तर आपण इथे हे केलं ना माणगाववरून आम्ही पनवेलला थांबलो जरा 5-10 मिनटं. माणगाव ते पनवेल नॉनस्टॉप आलो, नंतरला पनवेलला थांबलो आणि पनवेलवरून मग परत घरपर्यंत नॉनस्टॉप आलो. तर पूर्ण ट्रिपचा आमचा किलोमीटर्स बाईकवरून फिरून झालेले आहे. तिथे पाहू शकता 904 किलोमीटर्स. आम्ही परवा रात्री जेव्हा निघालेलो तेव्हा अर्जुने ट्रिप सेट करून ठेवलेली होती. तर आता पाहू शकता परवा ज्या टायमाला निघालेलो म्हणजे किती 7:30-8:45ला काहीतरी निघालेलो आणि आत्ता वाजलेले आहेत 9. बरोबर 9 वाजलेले आहेत. ज्या टायमाला गेलो त्याच टायमाला अर्धा तास लेट जरा आलो आहे. बरोबर 9 वाजता आलो आहे आम्ही घरी सुखरूप एकदम.
मस्तपैकी मजा करून जरा येताना फाटली बसून बसून कंटाळा आला. गुस्सा सपाट झाला एकदम बसून बसून. पण ठीक आहे, 2-3 दिवस मजा केली तेवढ्यासाठी हे वर्थ होतं. तर 904 किलोमीटर टोटल आम्ही फिरलो आहे बाईकवरून फक्त. आणि असं पायी काय जास्त नाही चाललं, पण ठीक आहे जेवढं चाललो असेल तेवढं. तर आता सध्या बॅग वगैरे घेतो आणि बाकीचे आलेत की नाही, कुठपर्यंत आलेत ते बघतो आणि मग आपापल्या घरी जातो. चलो मंडळी, बॅगा बघून तुम्हाला गल्ली बघून समजलं असेल. आम्ही घरी आलो आहे रिटर्न. मगाशी तर दाखवलंच. झाली आमची कोकण कोस्टल नको बोलायला, नॉर्मल घर खेळत होतो आम्ही सगळ्यांची. ती राईड आमची संपलेली आहे. 2 दिवस परवाच्या दिवशी चालू केलेली आणि आज ऑफिशियली इथे एंड होते गल्लीत येऊन आमची. चला 3 दिवस मस्त मजा केली. 900 किलोमीटर गाड्या रट्टावलेत. 3 दिवस घार 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 घुमवले ना. 3 दिवस मजा केली. रिटर्न येताना फापरली आमची. लय वैताग गेला बसून बसून. आणि संडे बोलल्यावरती ट्रॅफिक पण भेटली थोडीफार, म्हणून कंटाळा आला बसून. आज दिवसभर सकाळी 7:30 वाजल्यापासून निघालोय तर भेंडी आता 9 वाजेपर्यंत गाड्यांवरच उठतोय. 9:30 वाजता उतरलो गाडीवरून. 9 वाजेपर्यंत गाडीवरच फिरत होतो. अशी मजा तर खूप आली. तर ब्लॉगमध्ये बघायलाच तुम्ही काय काय केलं आहे ते आम्ही. तरी पण सांगतो असं बघितलंच असेल, असं ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तुम्ही. आता झाले तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. 6-7 महिन्यांनी जेव्हा परत कुठला प्लॅन बनेल आणि आम्ही फिरायला जाऊ तेव्हा. तोपर्यंत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.